तर पूजा खेडकरचा IAS पदाचा दर्जाही काढून घेतला जाणार असं विजय कुंभार यांनी म्हटलंय। पूजा खेडकरला मदत करणाऱ्या सर्वांवर कारवाई व्हायला हवी अशी मागणी विजय कुंभार यांनी केली। ज्यांच्या मदतीनं खोटी कागदपत्र बनवली त्यांच्यावर फौजदारी कारवाई व्हावी अशी मागणी कुंभार यांनी केली आहे। सांगाल अखेर त्यांचा दर्जा जो आहे तो या ठिकाणी काढण्यात आला, नक्की हा काय प्रकार असतो? त्यांचा प्रकार असा आहे की त्यांना 2-3 वेळा चौकशीसाठी बोलवलं होतं। अगदी लाल बहादूर शास्त्री युनिव्हर्सिटी संस्थेमध्ये बोलवलं होतं, परंतु त्या गेल्या नाहीत। त्यांनी थोडीशी मुदतवाढ मागितली कागदपत्र तयार करण्यासाठी, परंतु दरम्यानच्या काळामध्ये त्यांच्याबद्दलच्या ज्या काही बातम्या यायला लागल्या, पोलीस कंप्लेंट वगैरे झाली, हे सगळं पाहता तात्पुरतं त्यांचं जे प्रशिक्षण पद होतं ते काढलेलं आहे। 4 तारखेनंतर जेवढी मुदत त्यांनी मागितली तेवढ्यानंतर त्यांना परत हे बाकीचे सगळं आहे ते IAS पद सुद्धा काढून घेतलं जाईल। परंतु ही कारवाई उशिरा झाली असली तरी स्वागतार्ह म्हटलं तरी अजूनही याच्यामध्ये एकट्या पूजा खेडकरांवर कारवाई करून उपयोग नाही, तर त्यांना ज्यांनी मदत केली, कारण जे मूळ नष्ट केल्याशिवाय नाही तर पुन्हा पुन्हा अशा पूजा खेडकर तयार होत राहतील। त्यामुळे त्यांचं ज्यांनी मदत केली आणि ज्यांनी ते ज्यांच्यामुळे त्या खोटी कागदपत्र बनवू शकल्या त्या सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे, फौजदारी कारवाई झाली पाहिजे, तरच हे थांबेल। रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड।